नमस्कार, ई स्टडी एज्युकेशन या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत आहे। तर बघा, स्पर्धा परीक्षा इयत्ता 4थी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पिल्लूदर्शक शब्द हा महत्त्वाचा घटक आहे आणि पिल्लूदर्शक शब्द या घटकावर स्कॉलरशिप परीक्षेला प्रश्न विचारले जातात। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पिल्लूदर्शक शब्द हा घटक अत्यंत व्यवस्थित समजून घेणार आहोत। त्याचबरोबर या घटकावर सराव प्रश्न पाहणार आहोत। तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा। तर बघा, गायीचे जे पिल्लू आहे त्या गायीच्या पिल्लाला आपण वासरू असं म्हणतो। त्याचबरोबर घोड्याचे जे पिल्लू आहे त्याला शिंगरू म्हणतात। घोड्याच्या पिल्लाला शिंगरू म्हणतात। मांजराचे जे पिल्लू आहे त्याला आपण पिल्लू असं म्हणतो। त्यानंतर म्हैशीचे जे पिल्लू आहे त्याला आपण म्हणतो रेडकू। म्हैशीच्या पिल्लाला रेडकू म्हणतात। बघा, पक्ष्याचे जे पिल्लू आहे त्याला आपण पिल्लूच म्हणतो। सिंहाचं जे पिल्लू आहे त्याला म्हणतात सिंहाचा छावा। त्यानंतर गाढव जे आहे, गाढवाचे जे पिल्लू आहे त्याला तटू किंवा शिंगरू असं म्हणतात। गाढवाच्या पिल्लाला तटू किंवा शिंगरू असं म्हणतात। शेळीचं जे पिल्लू आहे त्याला करडू म्हणतात। बघा, इथं बऱ्याचदा शेळीचं जे पिल्लू आहे त्याबद्दल आपली गफलत होण्याची शक्यता आहे, कारण ग्रामीण भागात शेळीचं जे पिल्लू आहे त्याला कोकरू असं म्हटलं जातं, पण शेळीचं जे पिल्लू आहे त्याला करडू असं म्हणतात। म्हणून हे आपल्याला जाणीवपूर्वक लक्षात ठेवायला हवं। पुढचा प्रश्न आहे वाघाचं जे पिल्लू आहे, वाघाच्या पिल्लाला बच्चा किंवा बछडा असं म्हणतात। वाघाचा बच्चा किंवा वाघाचा बछडा। त्यानंतर मेंढी। बघा, मेंढीचं जे पिल्लू आहे त्याला कोकरू असं म्हणतात। बघा, शेळीचं करडू आणि मेंढीचं कोकरू। आता हरणाचं जे पिल्लू आहे त्याला पाडस किंवा शावक असे दोन शब्द आहेत, पाडस किंवा शावक। हरणाचे पाडस, हरणाचे शावक। आणि माणसाचे जे पिल्लू आहे त्याला आपण म्हणतो बाळ। आपल्याला माहिती आहे बाळ, माणसाचे बाळ। तर बघा, आता आपण याच्यावर काही सराव प्रश्न पाहूया। बघा, प्रश्न क्रमांक 1, गायीच्या पिल्लाला काय म्हणतात? वासरू, रेडकू, छावा, कोकरू। तर बघा, गायीचं जे पिल्लू आहे त्या गायीच्या पिल्लाला आपण काय म्हणतो? वासरू। पर्याय क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर आहे। रेडकू आपण कशाला म्हणतो? तर म्हैसीचं जे पिल्लू आहे त्याला आपण काय म्हणतो? रेडकू। छावा कुणाला म्हणतो? तर सिंहाचं जे पिल्लू आहे त्याला आपण सिंहाचा छावा। आणि कोकरू कशाला म्हणतो? तर मेंढीचं जे पिल्लू आहे त्या मेंढीच्या पिल्लाला आपण कोकरू असं म्हणतो। बघा, पुढचा प्रश्न क्रमांक 2, घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतात? तर बघा, तटू, शिंगरू, पाडस, बछडा। तर बघा, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे घोड्याचे शिंगरू। तर तटू कुशाला म्हणतात? तर तटू किंवा शिंगरू हे गाढवाच्या पिल्लाला म्हणतात। त्यानंतर पाडस कुणाचं? तर पाडस जे असतं ते हरिण या प्राण्याचं आहे। बछडा आपण कुणाला म्हणतो? तर वाघाचं जे पिल्लू आहे त्याला आपण बच्चा किंवा बछडा असं म्हणतो। बघा, प्रश्न क्रमांक 3, छावा हे कोणत्या प्राण्याचे पिल्लू आहे? वाघ, सिंह, हत्ती, गाय। तर बघा, छावा सिंहाचा छावा, म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर आहे। वाघाचं जे पिल्लू आहे वाघाच्या पिल्लाला आपण काय म्हणतो? बच्चा। त्याचबरोबर बछडा असे दोन शब्द वाघाच्या पिल्लाला वापरले जातात। गायीचं जे पिल्लू आहे त्याला आपण काय म्हणतो? गायीचे वासरू। बघा, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, म्हशीच्या पिल्लाला काय म्हणतात? वासरू, पाडस, रेडकू, करडू। तर बघा, म्हशीचं जे पिल्लू आहे त्याला आपण काय म्हणतो? रेडकू। पर्याय क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर आहे। आणि वासरू, तर गायीचं जे पिल्लू आहे त्या गायीच्या पिल्लाला आपण वासरू असं म्हणतो। पाडस किंवा शावक आपण कशाला म्हणतो? तर हरणाचं जे पिल्लू आहे त्याला आपण पाडस हा शब्द वापरत असतो। आणि करडू जे आहे, करडू शेळीचं जे पिल्लू आहे त्याला आपण करडू असं म्हणतो। बघा, पुढचा प्रश्न आहे पाडस किंवा शावक कोणत्या प्राण्याच्या पिल्लाला म्हटले जाते? हरिण, मेंढी, शेळी आणि वाघ। तर बघा, याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, हरणाचं जे पिल्लू आहे त्याला आपण पाडस किंवा शावक म्हणतो। मेंढीचं जे पिल्लू आहे त्याला आपण मेंढीच्या पिल्लाला काय म्हणतो? मेंढीच्या पिल्लाला कोकरू असे म्हणतात। शेळीच्या पिल्लाला काय म्हणतात? शेळीच्या पिल्लाला करडू असं म्हणतात। आणि वाघाचा बच्चा किंवा बछडा हे पिल्लूदर्शक शब्द वाघासाठी वापरले जातात। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, वाघाच्या पिल्लाला काय म्हणतात? तर बघा, वाघाच्या पिल्लाला बछडा, छावा, शिंगरू, करडू। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, वाघाचा बच्चा किंवा बछडा। छावा कुणाचा? तर सिंहाचा छावा असतो। त्यानंतर आहे शिंगरू कुणाचं? तर बघा, शिंगरू हे गाढवाच्या पिल्लाला पण शिंगरू म्हणतात। त्याचबरोबर घोड्याचं जे पिल्लू आहे त्याला पण शिंगरू म्हणतात। आणि करडू कुणाचं?
तर शेळीचं करडू. अशा पद्धतीनं हे पिल्लूदर्शक शब्द आहेत. पुढचा प्रश्न आहे शेळीच्या पिल्लाला काय म्हणतात. तर बघा आता शेळीच्या पिल्लाला कोकरू, करडू, वासरू आणि पिल्लू. बघा याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शेळीचे करडू. आणि कोकरू कुणाचं आहे तर कोकरू आहे मेंढीचं. त्याचबरोबर वासरू कुणाचं आहे, वासरू आहे गाईचं. पिल्लू कुणाचं आहे पक्षी, पक्ष्याच्या पिल्लाला पिल्लूदर्शक शब्द कोणता आहे तर पिल्लूच हा आहे. बघा प्रश्न क्रमांक 8 मेंढीच्या पिल्लाला काय म्हणतात. कोकरू, करडू, शावक, छावा. तर बघा याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मेंढीच्या पिल्लाला कोकरू असे म्हणतात. करडू परत आलेला आहे. शेळीचं जे पिल्लू आहे त्याला आपण काय म्हणतो तर करडू असे म्हणतो. शावक कुणाला म्हणतो तर हरणाचं जे पिल्लू आहे त्याला आपण पाडस किंवा शावक म्हणतो. छावा सिंहाचा छावा, सिंहाचं जे पिल्लू आहे त्याच्यासाठी छावा हा पिल्लूदर्शक शब्द वापरला जातो. बघा प्रश्न क्रमांक 9 गाढवाच्या पिल्लाला काय म्हणतात. तटू, शिंगरू दोन्ही पर्याय बरोबर यापैकी नाही. तर बघा गाढवाच्या पिल्लाला तटू पण म्हणतात, गाढवाच्या पिल्लाला शिंगरू पण म्हणतात. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दोन्ही पर्याय बरोबर. प्रश्न क्रमांक 10 माणसाच्या लहान मुलाला काय म्हणतात. तर बघा पिल्लू, बाळ, शावक, बच्चा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे माणसाचे जे पिल्लू आहे त्याला आपण काय म्हणतो बाळ म्हणतो. पिल्लू कुणाला म्हणतो तर पक्षी, पक्षीचं जे पिल्लू आहे त्याला पिल्लूदर्शक शब्द आहे पिल्लू. शावक कुणाचं तर शावक आहे हरिण या प्राण्याचं. त्याचबरोबर बच्चा हे कुणाचं आहे तर वाघ, वाघाचा बच्चा किंवा बछडा. प्रश्न क्रमांक 11 मांजराच्या पिल्लाला काय म्हणतात. पिल्लू, बछडा, छावा, शिंगरू. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पिल्लू, मांजराचे पिल्लू. बछडा कुणाचा बछडा वाघ या प्राण्याचा बछडा असतो. छावा कुणाचा असतो तर सिंह या प्राण्याचा छावा असतो. शिंगरू कुणाचं असतं तर शिंगरू बघा घोडा, घोडाच्या पिल्लाला पण शिंगरू म्हणतात. त्याचबरोबर गाढव, गाढवाच्या पिल्लाला पण शिंगरू असं म्हणतात. बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12 पक्ष्यांच्या लहान जीवाला काय म्हणतात. पिल्लू, पाडस, छावा, करडू. तर पक्ष्यांचा लहान जीव म्हणजेच पक्ष्याचं पिल्लू. पाडस हरिण या प्राण्याचं पिल्लू जे आहे त्याला आपण पाडस असं म्हणतो. सिंह त्याच्या पिल्लाला आपण छावा असं म्हणतो. करडू शेळीचं जे पिल्लू आहे त्याला आपण करडू असं म्हणतो. बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13 खालीलपैकी चुकीची जोडी ओळखायची आहे. तर बघा गाय वासरू, शेळी कोकरू, सिंह छावा, म्हैस रेडकू. तर बघा गायच्या पिल्लाला वासरू म्हणतात, बरोबर जोडी आहे. शेळीचे कोकरू ही चुकीची जोडी आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर आहे. कारण शेळीचं जे पिल्लू आहे त्या शेळीच्या पिल्लाला आपण काय म्हणतो तर शेळीच्या पिल्लाला आपण करडू म्हणतो. आणि मेंढीचं जे पिल्लू आहे त्याला आपण काय म्हणत असतो कोकरू म्हणत असतो. म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14 खालीलपैकी बरोबर जोडी ओळखा. घोडा रेडकू, वाघ छावा, मेंढी कोकरू, हरिण करडू. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मेंढीचं जे पिल्लू आहे ते कोकरू असं आपण त्याला म्हणतो. घोड्याचं जे पिल्लू आहे त्याला आपण काय म्हणतो घोड्याच्या पिल्लाला आपण शिंगरू असं म्हणतो. त्याचबरोबर वाघ जे आहे वाघाच्या पिल्लाला आपण बछडा असं म्हणतो. हरिण जे आहे हरणाच्या पिल्लाला शावक असं म्हणतो. प्रश्न क्रमांक 15 शिंगरू हे नाव कोणत्या 2 प्राण्यांच्या पिल्लासाठी वापरले जाते. तर बघा पर्याय क्रमांक 1 घोडा आणि गाढव, गाय आणि म्हैस, शेळी आणि मेंढी, वाघ आणि सिंह. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 घोड्याच्या पिल्लालाही शिंगरू म्हणतात आणि गाढवाच्या पिल्लालाही शिंगरू म्हणतात. म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16 रेडकू हा शब्द कोणत्या प्राण्याच्या पिल्लासाठी वापरला जातो. गाय, म्हैस, शेळी, मेंढी. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हैशीचे जे पिल्लू आहे त्याला आपण रेडकू असं म्हणतो. गाईचं जे पिल्लू आहे त्याला आपण वासरू असं म्हणतो. त्याचबरोबर शेळीचं जे पिल्लू आहे त्याला आपण करडू असा शब्द वापरतो आणि मेंढीचं जे पिल्लू आहे त्याला आपण कोकरू असा शब्द वापरतो. बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17 गाईचे वासरू तसे मेंढीचे काय. करडू, कोकरू, पाडस, छावा. तर बघा गाईचे वासरू तसं मेंढीचे कोकरू, मेंढीच्या पिल्लाला कोकरू असं म्हणतात. शेळीचं जे पिल्लू आहे त्याला आपण करडू असं म्हणत असतो. त्याचबरोबर पाडस हरिण या प्राण्याचं जे पिल्लू आहे त्याला आपण पाडस किंवा शावक म्हणतो. छावा सिंह या प्राण्याचा जो पिल्लू आहे त्याला आपण छावा असं म्हणत असतो. बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18 वाघाचा बछडा तसा सिंहाचा काय. तर बघा वाघाचा बछडा छावा, पाडस, शिंगरू आणि पिल्लू. बघा सिंहाचा जो पिल्लू आहे त्याला आपण छावा असं म्हणतो. पर्याय क्रमांक 1 याचं अचूक उत्तर आहे. बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19 करडू हे कोणाचे पिल्लू आहे. मेंढीचे, शेळीचे, हरणाचे, गायीचे.
या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. शेळीच्या पिल्लाला आपण करडू असं म्हणतो. आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. शावक हा शब्द कोणत्या प्राण्याच्या पिल्लासाठी वापरतात? तर बघा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे हरिण, वाघ, सिंह, घोडा या 4 पर्यायापैकी हरिण हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर हरणाचं जे पिल्लू आहे त्याला आपण पाडस हा शब्द वापरतो. त्याचबरोबरीनं शावक हा सुद्धा शब्द वापरतो. अशा पद्धतीनं आज आपण पिल्लूदर्शक शब्द समजावून घेतले. त्याचबरोबर त्या घटकावर आधारित सराव प्रश्न पाहिलेले आहेत. आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.